काँग्रेस पक्षाचं करायचं काय? पटेलाचं करायचं काय? वडेट्टीवारचं करायचं काय? काँग्रेस के हात हे बलात्काराला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षाचं, हे बलात्काराला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षाचं राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, विजय वडेट्टीवारचं, बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या नाना पटोलेचं धिक्कार असो, धिक्कार असो. गली गली में एक ही चर्चा, गली गली में एक ही चर्चा. दुर्दैवी घटना आहे की ही राजकारण करण्याची घटना नाही, पण काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याकडनं एका मुलीचं लैंगिक शोषण होतं आणि त्या संदर्भात काँग्रेसचा एकही पदाधिकारी पुढे येऊन काय बोलत नाही. बदलापूरची घटना झाली, आम्हीही त्याचा निषेध केला, पण त्याच्यावरनं ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि आज ज्या मुलीचं लैंगिक शोषण झालं आहे त्याबद्दल काँग्रेसचे सर्वच जण गप्प आहेत. मी इथल्या खासदार प्रणिती शिंदे यांना सांगू इच्छितो की आपण बदलापूरच्या बाबतीत एवढ्या पुढे येऊन काही गोष्टी बोलल्या होत्या, पण याबाबत आपण काही बोलत नाही. आपण एक महिला आहेत, महिलांच्या सुरक्षितेसाठी आपण बोललं पाहिजे, पण ही दुटप्पी भूमिका आपली याचा आम्ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो की ज्या पद्धतीने मानसिकता जी काँग्रेसची खरी मानसिकता आहे ही या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर येते. ज्या महिलांचा कुठेही कायम अपमान केला जातो. परवाच प्रणिताई शिंदेंनी वक्तव्य केलं होतं, जी महिलांना लाडकी बहीण योजनेतनं पैसे मिळतात तर त्यांना लाच दिली जाते. वेळोवेळी काँग्रेसकडनं महिलांचा अपमान केला जातो आणि ह्या काँग्रेसच्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. च्या वतीने जे कोरपणा तालुक्यात जे अतिशय वाईट प्रकार एका अल्पवयीन मुलींवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं तिथल्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षाकडनं जे विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आणि यावर काँग्रेस पक्षाच्या मार्फत कुठलीही प्रतिक्रिया न देता मागच्या आठवड्यापासून हा प्रकार उघडकीस येऊन एक आठवड्यापासून एकही नेत्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रतिक्रिया दिल्याने त्याचा निषेध केलेला नाही आहे. सिलेक्टिव्ह कुठलाही विषय असलं तर त्याच गोष्टीवर ज्या ठिकाणी राजकारण करू शकतो त्याच गोष्टीवर काँग्रेस पक्षाच्याकडून बोललं जातं आहे. पण आपल्या माता भगिनींचं जे काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांच्याकडून जे विनयभंग झालेलं आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही, याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आणि माझी विनंती आहे, आपल्या सोलापुरात जे आपले खासदार आहेत प्रणितीताई, त्यांनीसुद्धा याचा जसं इतर गोष्टींमध्ये ते आवाज उठवतात तसं या ठिकाणी आवाज उठवून नाना पटोलेजींचा त्यांनी या ठिकाणी राजीनामा मागावा असं या ठिकाणी आमच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये जी घटना घडली, युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे विचित्र घाणेरडं असं कृत्य एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं, त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल, काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल. काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही, ते काही ना काहीतरी बोलतील, कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे. कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं. ह्या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत, प्रणितीताई शिंदेही बोलल्या नाहीत, तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितीताई शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे. काय होतं, दुटप्पी भूमिका जी आता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणितीताईंनी घेतली. बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी CMOचा राजीनामा मागितला. बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक मोर्चा काढून होते त्या शाळेवर, त्यांनी तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि त्याच्या बदल्यात CMOनी रेजिग्नेशन द्यायला पाहिजे. मग आज प्रणितीताई शिंदेंनी या चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाही आहे, ह्याच्यावरून हे सिद्ध होतं
की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे. प्रणिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. त्यांची काँग्रेसची संस्कृती दिसून येते की बाबा जेव्हा राजकारण करायचं असतं काँग्रेस समोर येऊन राजकारण करतं, पण जेव्हा घटना त्यांच्या पक्षात घडती त्यावेळेस त्या पक्षामधली कुठलीच महिला अध्यक्ष असेल, कुठलीच महिला आमदार असतील, खासदार असतील, काहीही ते त्याच्यावरती बोलत नाहीत. आमची एवढीच अपेक्षा होती की ह्यांनी काहीतरी बोलावं, राजकारण न करता बोलावं, पण असं झालेलं नाही आहे. ना नाना पटोले बोलले, ना आमच्या प्रणितीताई शिंदे बोलल्या, ना तुमचे काँग्रेसच्या प्रियंका गांधी बोलल्या, ना कुणीच बोललेलं आहे. त्यामुळं आमचा काँग्रेसवर निषेध आहे. आणि जसा त्यांनी CMOचा राजीनामा मागितला तसं मी विचारते की आज नाना पटोले येऊन राजीनामा देणार आहेत का, जबाबदारी घेणार आहेत का, प्रणिती शिंदे त्यांना हा प्रश्न विचारणार आहेत का त्यांची भूमिका आता गांडुळासारखीच राहणार आहे की एकदा एक बोलायचं आणि जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा अजिबातच बोलायचं नाही. हेच आमची अपेक्षा आहे की त्यांनी ह्याला उत्तर द्यावं. आणि हीच आमची घोषणा आहे की त्या काँग्रेसबद्दलची घोषणा न विचार करता धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो.